नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा सिरीजचा पुढचा भाग आपण 22वा भाग कंटिन्यू करूयात. खूप महत्त्वाचा हा भाग ठरणार आहे आणि हा भाग नक्कीच तुम्हाला आवडेल. पूर्णतः शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलवरती रोज नेहमी न चुकता बघत असतो. रोज रात्री 9:30ला हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. नक्कीच तुम्हाला बघायचा आहे. आणि तुम्ही जे काही ठरवले ध्येय आहे, खास मुंबईसाठीचं हा जो काही किंवा पुण्यासाठी जो काही ही सिरीज आपण सुरू केली होती, या सिरीजचा फायदा तुम्हाला नक्कीच पेपरच्या वेळेस होऊन जाईल. आणि 2024 मध्ये आलेले प्रश्न किंवा संभाव्य प्रश्न जे आहेत ना, ते देखील प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. ओके, चला. आणि ज्यांनी आपला जो काही एक कोर्स आहे करंट अफेअरचा, डेली करंट अफेअरची बॅच आहे, खूप महत्त्वाचं जीके जीएस खूप छान पद्धतीने कव्हर होणार ही बॅच. नक्कीच तुम्ही घेतला नसाल तर आपल्या अनुभव स्टडीचा ॲप आहे, ह्या ॲप्लिकेशनवरती जाऊन नक्कीच घ्या. या गुगल प्ले स्टोअर तुम्हाला भेटून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे. फक्त आणि फक्त 49 रुपयाची ही बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला 30 मिनिटाचा व्हिडिओ राहील आणि रोज डेली, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला PDF वगैरे मी सगळं अवेलेबल करून दिलेलं आहे. नक्कीच तुम्ही ही बॅच घ्या. फक्त आणि फक्त तुम्हाला ₹1.5 ही बॅच पडेल. खूप महत्त्वाची बॅच आहे. आणि तुम्ही जर आपलं जे काय अनुभव स्टडीचं जो राजगुरू स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक आहे, हे जर पुस्तक तुम्ही घेतलं नसाल तर जरूर हे पुस्तक घेऊ शकता. ₹500 हे पुस्तक आहे. घरपोच तुम्हाला भेटून जाईल. स्क्रीनवर नंबर असेल किंवा या ठिकाणी तुमचा नंबर आहे, या नंबरवरती मला मेसेज करा की तुम्हाला पुस्तक पाहिजे आहे म्हणून, किंवा अगोदर या पुस्तकाचा डेमो बघा आणि डेमो बघितल्यानंतर नक्की तुम्हाला पुस्तक आवडेल आणि त्यानंतर तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता. या QR कोडवरती पैसे पाठवा आणि पूर्णतः संपूर्ण नाव, पत्ता, नंबर वगैरे सगळं तुम्ही मोबाईलवरती पाठवून द्यायचं आहे. ठीक आहे. आणि नक्कीच तुम्हाला हे पुस्तक का आवडेल, कारण यात जर तुम्ही अनुक्रमणिका बघितलात तर ह्या अनुक्रमणिकामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती भेटून जाईल. मी सगळं प्रत्येक पॉईंट या ठिकाणी वाचून बसणार नाही. महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वचे सर्व जिल्हे आहेत, भारताचा भूगोल आहे. व्हिडिओ पॉज करून देखील तुम्ही बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. भारतीय संविधानामध्ये सगळे पॉईंट आपण कव्हर करण्यात आले. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था सेपरेट आहे, आपले सूर्यमाला, खगोलशास्त्र, जगाचा भूगोल, पर्यावरण घटक, इतिहास सेपरेट आहे. इतिहासामध्ये परत हे सर्व मुद्दे दिले आहेत. अर्थशास्त्र आहे, महसूल प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, कृषी संगणक, जगातील 7 खंड, सामान्य विज्ञान, पोलीस भरतीला आलेले गेल्या वर्षीचे सर्व प्रश्न, शिपाई चालक, SRPFचे किंवा महत्त्वाचे कायदे मी दिले आहेत स्पेशल करून. स्टॅटिक जीके व्हेरी IMP पॉईंट, तो म्हणजे स्टॅटिक जीके भरपूर सारे कव्हर पॉईंट करण्यात आले स्टॅटिक जीकेचे. ठीक आहे. त्यानंतर यावर्षी 2024 मध्ये आलेले प्रश्न आणि चालू घडामोडी, या सर्वच्या सर्व एवढं मोठं अनुक्रमिक असणार हे महाराष्ट्रात मला वाटतं एकमेव पुस्तक असेल. ठीक आहे. एवढं मोठं आणि खूप छान पद्धतीने मी दिलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच हे पुस्तक आवडेल. पुस्तक घेऊन टाका. पेपर झाल्यानंतर पुस्तक घ्यायची काही आवश्यकता पडणार नाही. ओके, चलो बघत आपण. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. आदमचा पूल कोणत्या 2 देशादरम्यान आहे? एक पूल आहे, त्याला आपण आडम्स ब्रिज म्हणतो आपण किंवा आदमचा पूल म्हणतो आपण. हे पूल कोणत्या 2 देशाच्या दरम्यान येतं? तर हे पूल आहे भारत व श्रीलंका. पर्याय क्रमांक 1, 2 लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 भारत व श्रीलंकेच्या दरम्यान आहे. आणि भारत व श्रीलंकेच्या दरम्यानच आपलं पाल्क जे काय आहे, पाल्कची सामुद्रधुनी देखील आहे. ठीक आहे. पाल्कची सामुद्रधुनी याचा अर्थ असा होतो की 2 भूमिखंडांना वेगळं करणारं आणि 2 पाण्याच्या भागाला जोडणारा जो एरिया असेल, पाण्याचा चिंचोळा भाग, त्याला म्हणतो आपण काय? पाल्कची सामुद्रधुनी. ओके. श्रीलंका लक्षात ठेवा. श्रीलंकेची जी काय राजधानी आहे तर ते कोलंबो आहे. कोलंबो, श्री जयवर्धनेपुरा कोटे कोलंबो. कोलंबो या ठिकाणी एशियन क्रिकेट काउन्सिलचं हेडक्वार्टर देखील आहे. आशियाई क्रिकेट काउन्सिल देखील मुख्यालय याच ठिकाणी येतो, ज्याचे अध्यक्ष आहेत जय शहा. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि श्रीलंकेचे जे काही नवीन पंतप्रधान आणि नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत ना, ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, ओके. श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले सांगा चला. श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष हे कोण बनलेले आहेत आणि श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान कोण बनले असतील? नवीन पंतप्रधान बनले तर हरिणी अमर सूर्या. हरिणी अमर सूर्या हे बनले तर नवीन पंतप्रधान. राष्ट्राध्यक्ष कोण बनले असतील? त्याचं नाव आहे अनुरा कुमार दिसानायके. अनुरा कुमार दिसानायके हे बनले तर राष्ट्राध्यक्ष ह्या श्रीलंकेचे. लक्षात ठेवा, खूप खूप महत्वाचं आहे आपला हा ब्रिज, पूल, आदमचा ब्रिज. आणि संपूर्ण भारतातील पहिलं व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज जो ना, संपूर्ण भारतातील पहिला म्हणतो मी, फर्स्ट व्हर्टिकल, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज, उभा खुलणार ब्रिज थोडक्यात, हे कुठं आहे तर ह्याच भारत व श्रीलंकेच्या दरम्यानच आहे. ठीक आहे. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यानच हा पूल आहे. लक्षात ठेवा, तामिळनाडूच्या खाली. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट असे की भारत व मालदीव यांच्या दरम्यानचे जे काही अक्षांश रेषा आहे ती किती असेल बाबा? तर ते आहे
8 अंशाची, ठीक आहे. 8 अंशाचे का अक्षांश आहे, हे 8 अंशाचा अक्षवर्त किंवा अक्षांश हे भारत व मालदीव यांच्या दरम्यानच येतो. लक्षात ठेवा, मालदीव व मिनिकोच्या दरम्यान येतो, पण मिनिको हे आपल्या लक्षद्वीपची बेट आहेत म्हणून. मालदीवची राजधानी काय असेल, मालदीवची राजधानी माले येतं, IMP आहे. ठीक आहे. भारत व बांगलादेशची राजधानी ढाका आहे. पाकिस्तानची राजधानी काय असेल, इस्लामाबाद आहे, इस्लामाबाद. आणि ह्या सर्वांचं मी PDF पाठवतो तुम्हाला. ह्या सर्वांचे PDF पाहण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम जो आपलं चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करू शकता. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. घटना समितीत पारसी समुदायाचे नेतृत्व कुणी केले होते? ठीक आहे. पारसी समुदायाचे नेतृत्व कुणी केले असेल घटना समितीमध्ये, तर ते व्यक्ती आता HP मोदी, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवायचं आहे. HP मोदी हे पारसी समुदायाचे नेतृत्व करत होते. आणि सच्चिदानंद सिन्हा जे होते ना, हे पहिले हंगामी अध्यक्ष होते. हंगामी किंवा भारतीय राजवट तात्पुरते अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. कारण सुरुवातीला ज्यावेळेस पहिली जे काही बैठक पार पडणार होती, भारतीय राजवटीची पहिली बैठक कधी पार पडली होती, 9 डिसेंबरला. ठीक आहे. 9 डिसेंबर 1946ला पहिली जी काय परिषद ती पार पडली होती. याचे अध्यक्षपद सुरुवातीला कोणी बसवलं असेल, तर सच्चिदानंद सिन्हा. नंतर परमनंट अध्यक्ष बनले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फ्रँक अँथनी हे तात्पुरते पहिले हंगामी कोण होते बाबा, पहिले हंगामी उपाध्यक्ष होते. हे पहिले हंगामी उपाध्यक्ष होते. अँग्लो इंडियन जे सदस्य आहेत किंवा समुदाय आहे, त्यांचं प्रतिनिधित्व हे करत होते. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेमध्ये अँग्लो इंडियन जे सदस्य आहेत, अँग्लो इंडियनचं प्रतिनिधित्व कुणी केलं असेल, तर ते व्यक्ती आता फ्रँक अँथनी. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ते म्हणजे एस वरदाचारी. हे कोण होते बाबा, एस वरदाचारी हे होते सर्वोच्च आपल्या जे काही राज्यघटना आहे, या घटना समितीमध्ये भरपूर समित्या होत्या ना, त्या भरपूर समितीमध्ये ना सर्वोच्च न्यायालयासंबंधीची काही जे काही समिती आहे, या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते एस वरदाचारी. सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित समितीचे अध्यक्ष कोण असतील, एस वरदाचारी, IMP आहे. आणि जे काय मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मूलभूत हक्क याच्यासाठीची जी काय समिती होती, या समितीचे अध्यक्ष कोण असतील, तर ते होते आपले सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क समितीच्या उपसमितीचे अध्यक्ष देखील होते. लक्षात ठेवा, सुपर IMP पॉईंट आहे. बाकी मसुदा समिती होती. आणि ही जी काही मसुदा समिती आहे, या मसुदा समितीची जी काय स्थापना आहे, कदाचित तुम्हाला मसुदा समिती स्थापना विचारू शकता. मसुदा समिती, कारण त्याला ड्राफ्टिंग कमिटी आहे. कारण या समितीचे काय 7 सदस्य होते, याच्यामध्ये एकूण याच्यामध्ये 7 सदस्य होते. आणि याचे काय अध्यक्ष होते मसुदा समितीचे, तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते समितीचे अध्यक्ष. आणि ह्या समितीची काय स्थापना झाली होती, तर ती स्थापना आहे, लक्षात ठेवा, 29 ऑगस्टची, 29 ऑगस्ट 1947, IMP पॉईंट. सर्व माहिती लक्षात ठेवा. पारसी समुदायाचे नेतृत्व केले होते HP मध्ये. आणि पारसी जे काय समुदाय, या पारसी समुदायाचे नवीन वर्ष काय असेल बा, न्यू इयर. पारसी समुदायाच्या नवीन वर्षाला काय म्हणतात, त्याला म्हणतो आपण नवरोज असं म्हणतो आपण. हा पण अतिरिक्त पॉईंट जो आहे ना, तो पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. चलो, खूप महत्त्वाचा पॉईंट आपले चाललेले आहेत. लाईक करा व्हिडिओ, चला पटकन लाईक करा, लाईक. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेलं आहे? ठीक आहे. वित्त आयोग, फायनान्स कमिशन म्हणतो आपण, FC. आणि जे काय वित्त आयोग आहे, याची दर 5 वर्षांनी काय करत असतात, नेमणूक केली जाते. दर 5 वर्षांनी कोण करतात, राष्ट्रपती, लक्षात ठेवा. ठीक आहे. राष्ट्रपती हे या दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करत असतात. आणि जे अध्यक्ष असतात ना, ह्याचे अध्यक्ष खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व असतात. आणि अध्यक्ष पहिले कोण होते, पहिल्या वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर ते होते KC नियोगी हे होते अध्यक्ष. आणि जे काय सध्या 16वे वित्त आयोग चालू आहे, परंतु 15वे पण सांगतो आणि 16वे पण सांगतो. कदाचित तुम्हाला 15वे पण येऊ शकतं पेपरला. त्यामुळं 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होतील, 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंग, नंदकिशोर सिंग हे अध्यक्ष होते 15 वित्त आयोगाचे. आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतील, अरविंद पानगडिया आहेत. अरविंद पानगडिया हे होते 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, जे सध्या ते चालू होणार आहे 2026 पासून. ठीक आहे. मग या प्रश्नाचा आन्सर काय असेल, तर ते कलम 280, पर्याय क्रमांक 4 हे आहे. वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपतींच्या द्वारे 280 नुसार केली जाते, लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 111 नुसार राष्ट्रपती जे असतात, राष्ट्रपती विधेयकावर सही करतात. ठीक आहे. या कलमानुसार राष्ट्रपती हे विधेयकावर साईन करतात. आणि त्यानंतर मग जो काही विधेयक आहे, तो बनतो कायदा. कच्चा मसुदा नंतर तो बनतो कायदा, लक्षात ठेवा. कलम 312 काय सांगतं, कलम 312 सांगतं, अखिल भारतीय सेवा
ऑल इंडिया सर्व्हिस किंवा अखिल भारतीय सेवा हे सांगतं कलम 312. आणि कलम 324 काय सांगतं, हे सांगतं केंद्रीय निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोग सांगतं, लक्षात ठेवा. आणि सध्या चालू आहे निवडणुका महाराष्ट्रामध्ये. उद्या मतदान आहे, सर्वांना माहिती असतील, नक्कीच मतदान करायचं आहे तुम्हाला. आणि केंद्रीय निवडणूक आयोग हे विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि विधानसभेच्या आणि लोकसभेच्या यांचे राष्ट्रपतींच्या निवडणूक घेण्याचं काम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं असतं, लक्षात ठेवा. आणि सध्याचे मुख्य जे काही मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतील, तर त्यांचं नाव आहे राजीव कुमार हे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त येतं. चला एक क्वेश्चन विचारतो, मग राज्य जे काही वित्त आयोग आहे याचं कलम सांगा. चला राज्य वित्त आयोगाचं पण कलम सांगायचं आहे, कोणत्या कलमानुसार राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जाते. आणि पहिला पॉईंट. दुसरं, राज्य निवडणूक आयोग पण आहे, याचं कलम सांगा. राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोग या दोन्हीचं पण कलम सांगायचं आहे, कोणत्या कलमानुसार यांची स्थापना केली जाते. राज्य आणि ह्या दोन्हीची पण स्थापना कोण करतात, राज्यपाल करतात, संबंधित राज्याचे राज्यपाल करत असतात. मग कलम कुठला असेल, राज्य वित्त आयोगाचं कलम आहे कलम 243 आय. कलम 243 आय हे सांगतं राज्य वित्त आयोगाचं कलम. आणि कलम 243 के सांगतं निवडणूक आयोग. लक्षात. आणि UPS मदान हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आपल्या महाराष्ट्राचे. सगळे पण लक्षात ठेवा, वित्त आयोग सुपर IMP आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसचा मृत्यू हे माझ्या आयुष्याचे महत्त्वाचे ध्येय आहे. हे वाक्य कोणाचं आहे. ठीक आहे, काँग्रेस संपवण्याचंच यांचं ध्येय होतं आणि शेवटी काँग्रेस काय संपलं नाही आणि अजूनही काँग्रेस पक्ष आपल्या सत्तेमध्ये दिसतोय किंवा भारतामध्ये आहे. मग ह्या काँग्रेसचा मृत्यू हेच माझ्या आयुष्याचे महत्त्वाचे ध्येय आहे, हे वाक्य कोणाचं होतं, तर ते एक आपले व्हाईसरॉय भारताचे, तर त्यांचं नाव आहे लॉर्ड कर्झन, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, लॉर्ड कर्झन बऱ्यापैकी जणांचं आन्सर करेक्ट आहे. लॉर्ड कर्झन आहेत ना, लॉर्ड कर्झन यांनी हे वाक्य म्हटलेलं होतं. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी पण केली होती बघा. ठीक आहे ना, लॉर्ड कर्झन हे असे व्यक्ती आहेत ज्यांनी बंगालची फाळणी केली होती. नंतर फाळणी रद्द झाली, पण करण्याचं श्रेय यांच्याकडे यांना दिलं जातं 1905 मध्ये. हा, मात्र बंगालची फाळणीची मूळ कल्पना ही विल्यम वॉर्डची आहे बरं का. बंगालची फाळणीची मूळ कल्पना कोणाची आहे, विल्यम वॉर्डचे. IMP लक्षात ठेवायचं आहे. बाकी जे काही काँग्रेस आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणतो आपण, इंडियन नॅशनल काँग्रेस, या काँग्रेसची काय स्थापना आहे ती 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली होती. आणि याचं काय पहिली बैठक आहे, फर्स्ट बैठक पार पडत होती कुठं, मुंबई या ठिकाणी ही बैठक पार पडली होती. आणि पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, ते होते उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते, लक्षात ठेवायचं आहे. IMP सध्या अध्यक्ष कोण असतील, मग सध्या 98व्या अध्यक्ष येतं ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे. कोण येतं, मल्लिकार्जुन खरगे हे येतं अध्यक्ष, लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त काळ आतापर्यंतचे अध्यक्ष भूषवलेले व्यक्ती कोण असतील, तर ते सोनिया गांधी. पहिले जे काही काँग्रेस आहे ना, काँग्रेस विषयीचं डिटेलमध्ये माहिती मी सांगितलेलं आपल्या कोर्सेसमध्ये, तुम्ही नक्कीच बघून घ्या. वॉरेन हेस्टिंग हा कोण आहे बाबा, वॉरेन हेस्टिंग हा आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. बंगालचा फर्स्ट गव्हर्नर जनरल कोण असेल, तर तो वॉरेन हेस्टिंग. कारण याच्याच कार्यक्रमामध्ये कायदा आला होता 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773चा जो की रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, भारतीय नियंत्रण कायदा म्हणतो आपण त्याला, रेग्युलेटिंग ऍक्ट हा याचा कार्यक्रम आला होता. आणि ह्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसारच बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता. त्यात लॉर्ड विल्यम बेंटिक या ठिकाणी, लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829 मध्ये काय केलं होतं, एक कायदा केला होता, ज्याला म्हणतो आपण काय, सतीबंदीचा कायदा. सतीबंदीचा कायदा आपण यानेच केला आहे. आणि याच्याच कार्यक्रमामध्ये 1834 मध्ये कायदा आयोग आले पहिला. ठीक आहे, पहिला कायदा आयोग या कोणाच्या कार्यक्रमात आला असेल, तर तो व्यक्ती आता लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे, याचा जो काय कार्यक्रम ना, याच्या कार्यक्रमामध्ये 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना आहे, लॉर्ड डफरिनच्या कार्यकाळामध्ये. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. काँग्रेसचा मृत्यू हेच माझ्या आयुष्याचे ध्येय. आणि जी काय बंगालची फाळणी आहे, ही बंगालची फाळणी नंतर रद्द झाली. ठीक आहे, कधी झाली रद्द, ही 1911 मध्ये बंगालची फाळणी राजा पंचम जॉर्ज नावाचे व्यक्ती आहे, त्या राजा पंचम किंवा जॉर्ज 5th म्हणतो आपण त्याला, राजा पंचम जॉर्जने ही जे काय बंगालची फाळणी ती रद्द केलेली आहे. सगळे पॉईंट IMP लक्षात ठेवा. चला पुढे चालूयात आपण. तोता हे हिंद म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं. तोता हे हिंद कोणाला म्हणतो बाबा, एक व्यक्ती येतं, जबरदस्त व्यक्तिमत्व, अल्लाउद्दीन खिलजींच्या कार्यक्रमामध्ये हे होते बरं का, मुघलांच्या कार्यक्रमामध्ये. त्यांचं नाव आहे अमीर खुसरो, पर्याय क्रमांक 2.
अमीर खुसरो, लक्षात ठेवा यांना म्हणतो काय तोता ए हिंद, आणि हे कोणाच्या कार्यकाळात असतील, कोणाच्या कार्यकाळात होते, तर तो व्यक्ती आहे अलाउद्दीन खिलजी. ठीक आहे, अलाउद्दीन खिलजी. जो खिलजी घराणा आहे ना, खिलजी घराणा लक्षात ठेवा या खिलजी घराण्याचा आहे. आणि जो काय खिलजी घराणा आहे, खिलजी जो घराणा आहे, खिलजी घराणे याची स्थापना कोणी केली असेल, तर तो व्यक्ती आहे जलालुद्दीन खिलजी. लक्षात ठेवा जलालुद्दीन खिलजी, जलालुद्दीन खिलजी यांनी स्थापना केली आहे. आणि अलाउद्दीन खिलजी जो आहे ना, हा दक्षिण भारतावरती स्वारी करणारा पहिला मुस्लिम आक्रमणकर्ता आहे. ठीक आहे, दक्षिण भारतावर आक्रमण करणारा फर्स्ट पहिला मुस्लिम राज्यकर्ता कोण असतील, तर तो आहे अलाउद्दीन खिलजी. ठीक आहे, अलाउद्दीन खिलजी लक्षात ठेवा, ज्यांनी ते काही देवगिरी आहे ना, देवगिरी दौलताबादचं नाव, देवगिरीचं नाव हे कसं केलं होतं, दौलताबाद असं केलं होतं. मोहम्मद बिन तुगलकने पण दक्षिणेकडेच आक्रमण केलेलं होतं. लक्षात, हे सर्व पॉईंट लक्षात ठेवा. IMP आहे. सरोजिनी नायडू यांना काय म्हणतो आपण, यांना म्हणतो आपण भारताची भारत कोकिळा थोडक्यात. ठीक आहे, भारत कोकिळा म्हणून यांनाच ओळखलं जातं, सरोजिनी नायडू यांना. सम्राट अकबर सगळ्यांना माहिती असतील. आणि एक सूरसेन सम्राट ग्वाल्हेर आहे ना, ग्वाल्हेर या ठिकाणी त्यांचं तानसेन नगरी पण आहे, तानसेन महोत्सव देखील भरला जातो. तानसेन लक्षात ठेवा महत्वाचं आहे, जे अकबराच्या कार्यकाळामध्ये होते. सम्राट अकबर याचा कार्यकाळ काय असेल बाबा, सम्राट अकबरचा जो कार्यकाळ आहे, तर तो आहे 1556 ते 1605. 1556 ते 1605. आणि अकबराने जो काही बुलंद दरवाजा आहे फतेपूर सिक्रीचा, तो देखील त्यांनी बांधलेला आहे. आणि जे काही दुसरे पानिपतचं जो युद्ध आहे ना, तो पानिपतचं युद्ध 1556 मध्ये अकबराने विक्रमादित्य हेमू यांच्यामध्ये झालं होतं. सगळे पण लक्षात ठेवा, IMP आहे. या सगळ्यांची मी PDF देतो मला. या सर्वांची PDF वाचण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची. ठीक आहे, टेलिग्राम अनुभव स्टडी ऑफिशियल NDS नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. तो टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करायचं आहे. चला, आणि लाईक करा पटकन, लाईक करा, एकदा लाईक करा पटकन व्हिडिओला. केलात? चलो. भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद कोणत्या वर्षी बनला आहे? बघा, जागतिक व्यापार संघटना सर्वांना माहिती असेल, WTO म्हणतो आपल्याला, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. याची स्थापना कधीची आहे? WTO ची स्थापना आहे 1 जानेवारी 1995 ची. ठीक आहे, 1 जानेवारी 1995 ची. मग जर हे जर स्थापना वर्ष असेल याचं, तर भारत कधी बनला असेल मग? 1995 मध्ये. सोपं गोष्ट आहे. ठीक आहे, 1995 मध्ये भारत हा WTO सदस्य बनलेला आहे. मग हा जो काही WTO आहे याचं जे काही हेडक्वार्टर आहे तो कुठं असेल, तर ते जिनिव्हा या ठिकाणी आहे. WTOचं जे काही हेडक्वार्टर आहे तो जिनिव्हाला आहे. आणि सध्या जे काही अध्यक्ष येतं ह्या WTOचे, ते नायजेरियाचे व्यक्ती येतं, त्याचं नाव आहे नागोजी ओंकाजा एवियाला. नागोजी ओंकाजा एवियाला. ठीक आहे, हे आता अध्यक्ष लक्षात ठेवा या WTOचे. आणि जे नायजेरियाचे व्यक्ती आहेत, नायजेरिया, आणि जो काही नायजेरिया देश आहे, या नायजेरियाचा जो काही दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार जो नुकताच नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता 2024 चा. ठीक आहे, नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नायजेरियाची राजधानी काय असेल? अबुजा आहे. अबुजा ही नायजेरियाची राजधानी येतं. WTO लक्षात. मग आणखीन एक संघटना आहे WTO, ते म्हणजे कुठलं असेल? जागतिक पर्यटन संघटना, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. याचं मुख्यालय कुठे येतं? स्पेनची राजधानी माद्रिद या ठिकाणी येतो. लक्षात ठेवा, स्पेनची राजधानी माद्रिदला येतं WTOचं, ह्या टुरिझम ऑर्गनायझेशनचं. जागतिक व्यापार संघटना लक्षात ठेवायचं आहे. आणि एक संस्था आहे संयुक्त राष्ट्र संघटना, युनो म्हणतो आपण त्याला. युनोचं जी काय स्थापना आहे 24 ऑक्टोबरची आहे. 24 ऑक्टोबर 1945 ची स्थापना आहे. आणि ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेचा हेडक्वार्टर आहे तो न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. युनोचं हेडक्वार्टर कुठं आहे? न्यूयॉर्क मध्ये. लक्षात ठेवा. आणि 193 जे काही सदस्य आहेत ना, 193 सदस्य देश या युनोचे आहेत. महत्वाचं, सध्या या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण आहेत? व्हेरी IMP पॉइंट. स्थायी प्रतिनिधी कोण असतील सांगा पटकन चला. या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण आहेत? त्यांचं नाव आहे पर्वतनेनी हरीश. पर्वतनेनी हरीश. सगळे पॉइंट मी तुमच्या कामाचे सांगायला लागलोय, याला लाईक करा पटकन. नेक्स्ट, पुढचा पॉइंट आहे सहारा जो वाळवंट आणि सहारा वाळवंट. या सहारा वाळवंटातील आदिवासी जमातीला काय म्हटले जाते?
सहारा वाळवंटातील आदिवासी जमातीला काय म्हणतात? त्याला म्हणतात बद्दू. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, बद्दू असं म्हटलं जातं. सहारा वाळवंटामध्ये येतं. आणि जे काही आणखीन एक जमात आहे बुशमॅन नावाची, जी कलहारी जो वाळवंट ना, कलहारी वाळवंट, या कलहारी वाळवंटामध्ये आढळतं. कलहारी वाळवंटामधील लोकांना काय म्हणतात? बुशमॅन म्हणतात. आणि सहारा वाळवंटामधील लोकांना काय म्हणतात? बद्दू असे म्हटलं जातं. जो सहारा वाळवंट आहे ना, हा सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठा वाळवंट आहे. जगातील सर्वात मोठा वाळवंट कुठला असेल तर तो सहारा वाळवंट, जो आफ्रिका या खंडामध्ये येतो. ठीक आहे, आफ्रिका खंडामध्ये येतो. आफ्रिका खंडाच्या उत्तरेला येतो. उत्तरेला तो सहारा वाळवंट लक्षात ठेवा. आणि जो काय कलहारी वाळवंट आहे ना, हा पण आफ्रिका खंडामध्ये येतो बरं का, परंतु दक्षिणेकडे येतो. दक्षिणेकडे येतो, लक्षात ठेवा हा कलहारी वाळवंट. त्यानंतर भारत आहे. भारतामध्ये पण एक वाळवंट आहे. कुठलं वाळवंट असेल? थरचं वाळवंट आहे. त्यानंतर जो चीन आहे, चीन आणि मंगोलिया, चीन आणि मंगोलिया या दोन देशांच्या दरम्यान एक वाळवंट येतो. त्याच्या दरम्यान कोणतं वाळवंट आहे बाबा? तर ते आहे चीन व मंगोलिया दरम्यान आहे गोबीचे वाळवंट. कुठलं? गोबीचे वाळवंट लक्षात ठेवायचं आहे. गोबीचे वाळवंट अत्यंत महत्वाचं IMP लक्षात ठेवायचं आहे. गोबीचे वाळवंट चीन व मंगोलिया. आणि सेपरेट चीनमध्ये एक वाळवंट आहे. कुठलं? टाकला मकान. टाकला मकान नावाचं वाळवंट कुठं आहे? याच चीनमध्ये आहे. स्पेशल सेपरेट चीनमध्ये म्हणतो मी. त्यानंतर चला पुढचं क्वेश्चन बघा. अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ कुठला असेल? अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कुठला असेल? अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे, ठीक आहे, अमेरिकेचा जो राष्ट्रीय खेळ आहे तो कुठला असेल? अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कुठला असेल तर तो बेसबॉल आहे. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ काय असेल? बेसबॉल IMP आहे. अमेरिका. त्यानंतर क्युबाचं पण राष्ट्रीय खेळ तोच आहे. व्हेनेझुएला नावाचा देश आहे, व्हेनेझुएला. ठीक आहे, कुठलं? व्हेनेझुएला. क्युबा आहे बेसबॉल, क्युबा आहे, व्हेनेझुएला आहे, अमेरिका. ह्या सर्वांचा जो राष्ट्रीय खेळ आहे तर ते कुठले असेल? बेसबॉलच आहे. फुटबॉल बऱ्याच देशांचा राष्ट्रीय खेळ फुटबॉलच आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉल आहे, ठीक आहे, अर्जेंटिनाचा आहे. त्यानंतर फ्रान्स आहे. तो कुठला असेल खेळ? फुटबॉलच आहे. बैलांची झुंज हे स्पेशल आहे, लक्षात ठेवा. हे खूप वेळेस विचारतात. स्पेनचा राष्ट्रीय खेळ बैलांची झुंज आहे. आणि सुमो कोणाचा असेल? जपानचा आहे. जपानचा सुमो पण आहे. आणि अजून एक जुडो. जुडो आणि सुमो हे दोन्ही पण जपानचे येतात, लक्षात ठेवायचं आहे. बाकी भारत आहे, सर्वांना माहिती असतील. भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला असेल? हॉकी आहे. हॉकी हा भारताचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ कुठला असेल? कबड्डी आहे. बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ कबड्डी आहे. आणि जो हे ना आपला कुठला बाबा? श्रीलंका. या श्रीलंकाचा राष्ट्रीय खेळ कुठला असेल तर तो व्हॉलीबॉल आहे. श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ कुठला असेल? व्हॉलीबॉल आहे. हे सगळे पॉईंट जे आहेत ना IMP आहेत, VIMP, तुम्ही कधीही एव्हरग्रीन कधीही लक्षात ठेवू शकता. एकदा करा लाईक व्हिडिओला. जे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या चॅनल आले असतील पहिल्यांदाच, त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले संगीतकार कोण असतील? ठीक आहे, भारतरत्न पुरस्कार सुरुवात सर्वांना माहिती असतील. 1954 ची सुरुवात आहे भारतरत्न पुरस्काराची, ठीक आहे ना. आणि सर्वात पहिल्यांदा 3 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता 1954 मध्ये. कुठल्या 3 व्यक्तींना? RRR, ठीक आहे ना. RRR मध्ये कोण कोण बाबा? राजगोपालाचारी, C राजगोपालाचारी, चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणतो आपण, CV रमन आणि सर्वपल्ली राधाकृष्णन. या 3 व्यक्तींना सर्वात पहिल्यांदा भारतरत्न भेटलेलं होतं. पहिले व्यक्ती कोण आहे, ज्यांना पहिले संगीतकार कोण आहे थोडक्यात ज्यांना हा पुरस्कार भेटलेला होता तर ते व्यक्ती आता MS सुब्बुलक्ष्मी. कोण येतं? MS सुब्बुलक्ष्मी. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवायचं आहे. त्यांना संगीतकार येतं आणि त्यांना पहिल्यांदा हा पुरस्कार भेटलेला आहे. ऑप्शन मध्ये पण सगळे बऱ्यापैकी संगीतकारच येतं. पण बघा इथं, अच्छा, हे जे MS सुब्बुलक्ष्मी आहेत ना, या कोणत्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता तर ते 1998 वर्ष आहे. 1998 मध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. MS सुब्बुलक्ष्मी आणि C सुब्रमण्यम यांना. MS सुब्बुलक्ष्मी, C सुब्रमण्यम यांना 1998 मध्ये भेटलं होतं. लता मंगेशकर यांना 2001 मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे, देण्यात आले. अरुणा असफ अली, जबरदस्त व्यक्तिमत्व, अरुणा असफ अली यांना भेटला 1997 चा पुरस्कार, 1997 मध्ये. आणि मरणोत्तर भारतरत्न मिळवणारी पहिली महिला त्या, ठीक आहे, मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणारे
फर्स्ट पहिली भारतीय महिला कोण असतील? पहिली भारतीय महिला कोण असतील? तर त्या येतं अरुणा असफ अली. पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. 2008 मध्ये पंडित भीमसेन जोशी, लक्षात ठेवा, IMP भारतरत्न पुरस्कार. आणि 2024 जो का भारतरत्न पुरस्कार आहे ना, 2024 चा पुरस्कार म्हणतो मी, 2024 चा पुरस्कार एकूण 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. 2024 चा पुरस्कार एकूण 5 व्यक्तींना देण्यात आलाय. आणि हे 5 व्यक्ती कुठले कुठले असतील बघा? एक आहे तर कर्पूरी ठाकूर आहेत, पहिले व्यक्तिमत्व कर्पूरी ठाकूर. त्यानंतर दुसरे आहेत लालकृष्ण अडवाणी आहेत. त्यानंतर तिसरे आहेत MS स्वामीनाथन आहेत. त्यानंतर चौथे व्यक्तिमत्व कोण असतील? चौधरी चरण सिंग आहेत. आणि पाचवे व्यक्तिमत्व PV नरसिंहराव. ठीक आहे, हे 5 व्यक्तिमत्व लक्षात ठेवा. भारतरत्न पुरस्कार भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. पुढचा क्वेश्चन, भारताची आरोग्य राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखलं जातं? भारताची आरोग्य राजधानी आहे, कुठल्या शहरी? तर ते आहे चेन्नई, पर्याय क्रमांक 3. चेन्नई जी तामिळनाडूची राजधानी आहे. चेन्नई हे अड्यार या नदीच्या काठी देखील येतं. चेन्नई यालाच म्हणतो आपण काय? ऑटो हब ऑफ इंडिया. चेन्नई लक्षात ठेवायचं आहे. भारताची आरोग्य राजधानी, दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे. ठीक आहे, दक्षिण भारताचे प्रवेशद्वार कशाला म्हणतो आपण? याच चेन्नईला म्हणतो. भारताची बघा जे काय वाराणसी हे 2 ठिकाणची राजधानी, भारताची आध्यात्मिक राजधानी पण आहे. भारताची आध्यात्मिक राजधानी वाराणसी आहे आणि भारताची धार्मिक राजधानी पण कुठला असेल? वाराणसीच आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक राजधानी वाराणसी आहे, लक्षात ठेवा. बाकी सिटी ऑफ जॉय आनंदी शहर म्हणतो आपण कोलकाताला. आनंदी शहर आणि राजवाड्याचे शहर असंही म्हटलं जातं. मदुरै काय म्हणतो आपण? मदुरै हे तमिळनाडूमध्ये येतं आणि ह्याला म्हणतो आपण काय? सिटी ऑफ 4 जंक्शन, 4 जंक्शनचे शहर. 4 जंक्शनचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर ते हे शहर आहे मदुरै, तमिळनाडू. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी मीनाक्षीचं मंदिर पण आहे. ठीक आहे, ज्या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे, सुपर IMP वाला मीनाक्षी मंदिर महत्वाचं आहे. आरोग्य राजधानी कळालं तुम्हाला? ऑटो हब ऑफ इंडिया चेन्नई. टीनची संज्ञा काय बाबा? टीनची संज्ञा SN आहे. ठीक आहे, सोपा आहे. टीनची संज्ञा काय असेल? SN आहे. अच्छा, ऑप्शन बघितलं तर कळेल आपल्याला. AG काय बा? चांदीची संज्ञा AG आहे. चांदीची संज्ञा काय असेल? AG आहे. MO ही मॉलिब्डेनमचा आहे. मॉलिब्डेनम ची जी काय संज्ञा आहे ना, ती MO आहे, लक्षात ठेवा. आणि HG हे पाराची संज्ञा आहे. HG काय? पारा आहे, लक्षात ठेवा. टीनची संज्ञा काय असेल? SN आहे. कॉपरचं काय असेल? कॉपर सांगा. चला पटापट आन्सर सांगा. सोने सांगा, कॉपर सांगा. कॉपर सांगा. लोह सांगा. लोहाची संज्ञा काय असेल? लोह आहे. सोने, कॉपर, लोह. त्यानंतर ॲल्युमिनियम सांगा. ॲल्युमिनियमची संज्ञा काय असेल? ॲल्युमिनियम आहे. बघा इथं आन्सर बघा सगळ्यांचं. कॉपरचं काय? कॉपर CU आहे. सोने काय? AU आहे. लोह आयर्न म्हणजे FE आहे थोडक्यात. ठीक आहे, ॲल्युमिनियमचं AL येत AL. मग कार्बनचं काय असेल? कार्बन संज्ञा काय असेल? त्यानंतर फॉस्फरस सांगा बरं चला. फॉस्फरस, कार्बन, कॅल्शियम, सोडियम या सर्वांचा आन्सर सांगायचं आहे. बघा, कार्बनचं C आहे, फॉस्फरसचं P आहे आणि कॅल्शियमचं CE आहे, सोडियमचं Ne आहे. हे लक्षात ठेवा, संज्ञा येतात ते सर्व. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, जपानच्या गुप्तचर संस्थेचे नाव खालीलपैकी काय आहे? जपानची गुप्तचर संस्था माहिती असतील, कुठलं असेल हे? नायचो ही जपानची गुप्तचर संस्था आहे, महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मोसाद कोणाचं आहे? मोसाद हे इस्रायलचं आहे. ठीक आहे, इस्रायलचं जे काही गुप्तचर संस्था आहे ते मोसाद येतं. इस्रायलचं मोसाद आहे IMP. सावाक कोणाचं? हे सावाक आहे इराणचं. इराण या देशाचं जे काही गुप्तचर संस्था आहे तर ते आहे सावाक. आणि अल मुखबारक कोणाक आहे? अल मुखबारक ही इराकचा आहे. रिपीट करतो, मोसाद इस्रायल, सावाक इराण, अल मुखबरात इराक, नायचो जपान. मग मला सांगा मुखबरात कोणाचं आहे? मुखबरात कोणाचं आहे? कुठल्या संस्थेचं, कुठल्या देशाचं
गुप्तचर संस्थेचं नाव हे मुखबरात आहे. चला कमेंट बॉक्स पटकन सांगा बरं. त्यानंतर ISI कुणाचं सांगा, ISI सांगा, FBI सांगा, ISI, FBI यांचे जे काही कमीत कमी यांचं तरी सांगायचं आहे. ओके, मुखबरात कोणाचा आहे, इजिप्तचा आहे, इजिप्तचा मुखबरात आहे. ISI कोणाचा आहे, पाकिस्तानचा आहे, पाकिस्तानचा ISI इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणतो आपल्याला. FBI हे आहे आपल्या अमेरिकेचं. ठीक आहे. आणि भारताचे कुठले कुठले असतील, भारताचं रॉ आहे, IB आहे आणि CBI आहे. ठीक आहे, CBI आहे. हे 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. भारत हे होते तुमचे महत्त्वाचे क्वेश्चन, महत्त्वाचं GK. कमेंट बॉक्समध्ये काल तुम्हाला एक मी प्रश्न विचारला होता, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. तर खूप मुलांनी जे काय ना ते आन्सर अगदी करेक्ट दिलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे भरपूर मुलांनी याचा आन्सर करेक्ट दिला आहे. आणि मग याचं उत्तर काय असेल बाबा, त्याचं उत्तर आहे गाढवी नदी, पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, गाढवी नदी महत्वाचा IMP आहे, गाढवी नदी. आणि या गाढवी नदीवरती जे काही धरण पण आहे आपल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये, गाढवी नदी कुठे येते हे ऍक्च्युली, गाढवी नदी ही कोणत्या ठिकाणी येतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं थोडक्यात. ओके, तो जिल्हा आहे कुठला, ठीक आहे, एक मिनिट थोडंसं अडचण आले, पेन लिहि ना. ओके, हां चलो बघत आपण, तो पण मी तुम्हाला तोंडी उत्तर देतो. गाढवी नदी आहे ना ही गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. मग ह्या गाढवी नदीवरती जो काही धरण आहे ना तो इटिया डो धरण महत्वाचं आहे. खूप मुलं आन्सर याचं कमेंट बॉक्समध्ये खूप छान पद्धतीने दिलेलं आहे. ओके चलो, गाढवी नदी IMP आहे. ह्याच्या व्यतिरिक्त गाढवी नदी. चला त्यानंतर आजच्यासाठी तुमचा खास क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, जगातील सर्वाधिक लांबीचे उगमस्थान कोणत्या नदीचे आहे. ठीक आहे, जगातील, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या बरं का. जगातील सर्वाधिक लांबीचे उगमस्थान कोणत्या नदीचे आहे. तुमच्या समोर 4 ऑप्शन आहेत, नाईल, ॲमेझॉन, ओब आणि मेडिरा. याचा आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं पटपट. याचं उत्तर आपण उद्याच्या घडीला बघूयात. आणि ज्या मुलांनी आपलं जे काही एक बॅच आहे, ती बॅच कोणी घेतला असेल तर नक्कीच जरूर घ्या. बॅच म्हणतो तुमचं पुस्तक आहे स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचे काही पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही नक्कीच घेऊ शकता. या पुस्तकाचा डेमो बघा अगोदर, पुस्तक आवडला तर नक्कीच तुम्हाला घ्यायचं आहे. सुरुवातीला ह्या पुस्तकातील जे काही अनुक्रमणिका आहे, ठीक आहे, अनुक्रमणिका ते तुम्ही अगोदर व्यवस्थित वाचून घ्या, अनुक्रमणिका, तरच तुम्हाला पुस्तक आवडेल. डेमोमध्ये आवडेल म्हणा. ओके, आणि जे काही 8788436699 87 88 43 66 99 यावरती मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला फक्त की पुस्तक पाहिजे म्हणून. ठीक आहे, तुम्हाला डेमो पण पाठवून देतो आणि स्कॅनर पण पाठवून देतो, किंवा ह्या स्कॅनरवर देखील तुम्ही 500 रुपये पे करून त्याचं स्क्रीनशॉट आणि संपूर्ण नाव पत्ता वगैरे पाठवून देऊ शकता. ठीक आहे, आणि आपलं 49 रुपये जे काही बॅच आहे, डेली करंट अफेअर्स बॅच, ज्याने कोणी घेतलं नसेल GK GS खूप चांगलं सुधारतं तुमचं, या बॅचच्या माध्यमातून तुम्ही ही बॅच नक्कीच घेऊ शकता. ओके, तर थांबत आपण एकदा लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या ह्या चॅनलवरतीपर्यंत आले असतील, त्यांनी ह्या चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमच्या मित्रापर्यंत काय करायचं आहे, शेअर जरूर करायचं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभवष्टी. आणि आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे, तो टेलिग्राम चॅनल बिलकुल जॉईन करायला विसरायचं नाही, ज्या सर्वांचं मी PDF त्या ठिकाणी पाठवत असतो. ओके चलो, थँक्यू, जय हिंद.